प्रभूला धन्यवाद असो ह्या सुंदर सकाळच्या वेळेस परमेश्वराची स्तुती असो। यावेळेस आपण एका महत्त्वपूर्ण विषयाविषयी पाहणार आहोत आणि बायबल आपल्याला स्वर्ग आणि नरक या गोष्टीविषयी काय सांगतं। स्वर्ग अस्तित्वात नाही अथवा नरक अस्तित्वात नाही असं बऱ्याच लोकांचा विचार आहे, पण बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला या दोन्ही ठिकाणांचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रमाण मिळतात। ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्याची सुरुवात केली त्यावेळेस त्यानं आपल्या सेवेची सुरुवातच या वाक्याने केलेली आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे। त्याच्या संपूर्ण 3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये त्याने बऱ्याच वेळेस या गोष्टीचं प्रमाण दिलं की स्वर्ग अस्तित्वात आहे। तो मुळात स्वर्गातूनच या ठिकाणी पृथ्वीवरती आलेला आहे। या गोष्टी सतत लोकांना पटवून देत राहिला। बायबलमध्ये आपल्याला नरकाच्या अस्तित्वाविषयी सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रमाण आढळतं। जसं गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 20-21 वचनामध्ये आपल्याला सार्वकालिक राज्याविषयी आणि अनंत काळाच्या जीवनाची आणि अनंत काळासाठी जो नरक आहे त्याच्याविषयीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। प्रकाशित वाक्य प्रगटीकरण यामध्ये आपल्याला 20वा अध्याय 11 पासून 15 पर्यंत सार्वकालिक न्यायाविषयी आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या वचनांमध्ये आणि बायबलमध्ये असे बरेच वचन आहेत की ज्यामध्ये या गोष्टी प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत की स्वर्ग आणि नरक अस्तित्वात आहे। जो मनुष्य या पृथ्वीवरती एकदा मरेल त्याला सार्वकालिक न्यायाला सामोरं जावं लागेल आणि तो अनंत काळासाठी एकतर स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये प्रवेश करेल। जो व्यक्ती स्वर्गात जाईल तो अनंत काळाचं जीवन प्राप्त करण्यासाठी, जो नरकात जाईल तो अनंत काळाचं मृत्यू आणि अधोलोक प्राप्त करण्यासाठी जाईल। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीविषयी विचार करा की तुम्ही ह्या दोन गोष्टीवर विश्वास ठेवता का? खरोखर ही दोन्ही ठिकाण अस्तित्वात आहेत का? आणि जर आहे तर मी कोणत्या ठिकाणी जाणार आहे? या गोष्टीचा विचार तुम्ही आज केला नसेल तर आजच ही संधी आहे की तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करावा, कारण ज्या पण ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी तुम्ही कायमचे राहणार आहात। कारण आपण ह्या पृथ्वीवरती 60, 70, 80 वर्षासाठी राहण्यासाठी आलेलो आहोत, पण एक दिवस मात्र आपण ह्या पृथ्वीवरून जाणार आहोत। पण ज्या दिवशी आपण जाऊ त्या दिवशी आपण त्या ठिकाणी जाऊ ज्या ठिकाणी आपण नेमलेले असू। आणि निश्चितच आजच त्या गोष्टीविषयी विचार करण्याची गरज आहे। प्रभू तुम्हाला त्या गोष्टीविषयी योग्य चिंतन आणि मनन करण्याविषयी मदत करू। सहाय्य आमेन।